नमस्कार, मी केतकी जोशी आणि आत्ताची पहिली बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अहमदनगरमधून। ही रुग्णांसाठीची, रुग्णाच्या नातेवाईकांसाठीची एक खूप मोठी बातमी आहे तिथल्या, कारण कोरोना रुग्णांकडून घेतलेली 8 लाखांची अतिरिक्त रक्कम हॉस्पिटलने परत केली आहे। नगरमधल्या सुरभी हॉस्पिटलने ही रक्कम परत केली आहे आणि पैसे भरल्याची पावती जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे। सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते तिथले शरद पवारांना एक निवेदन देणार आहेत। जास्त पैसे आकारणाऱ्या शहरातल्या हॉस्पिटल्सचे परवाने प्रशासनाने रद्द करण्याचा इशारा दिलेला होता आणि या शहरातल्या 17 हॉस्पिटल्सचं ऑडिट केल्यानंतर 1099 बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या। त्यामुळे 14 हॉस्पिटलकडून खुलासा देखील मागवण्यात आलेला होता आणि याच सगळ्या मध्ये जर आपण बघितलं तर हे सुरभी हॉस्पिटल आहे ज्यांनी ही रक्कम सगळी परत केलेली आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे। साहेबराव, काय नेमकं हे प्रकरण होतं आणि कोणता दणका देण्यात आला की ज्यामुळे ही रक्कम परत करावी लागली? केतकी, खरं तर हे दुर्दैव मानलं लागेल। करोनाच्या काळामध्ये एकीकडे देश लढत असताना दुसरीकडे मात्र रुग्णांची लूट होत होती असं समजलं होतं। नगरमध्ये जवळपास 2000 लोकांनी तक्रारी केल्या होत्या, त्याच्यापैकी 1000 लोकांच्या तक्रारीवरती तथ्य आढळलं। त्यापैकी नगरमध्ये 14 हॉस्पिटलमध्ये जवळपास 1,10,00,000 रुपयाची रक्कम अतिरिक्त निघाली। त्यामध्ये सुरभी एक हॉस्पिटल होतं। या सुरभीनी सर्वात जास्त म्हणजे 33 लाखाच्या पुढे या सुरभी हॉस्पिटलची रिकव्हरी होती, कारण सर्वसामान्य गोरगरीब माणसाला ज्या काळामध्ये कुठंच चारा मिळत नव्हता, कारण त्या ठिकाणी हॉस्पिटल शासकीय हॉस्पिटल जी आहे ती फुल होती। त्यावेळेस सरकारने खासगी रुग्णांना परवानगी दिली होती। याच्यामध्ये जो गोरगरीब लोक होते यांच्याकडून जास्त पैसे घेतल्याच्या ह्या रक्कम आहेत। सुरभीने जवळपास 33 लाख रुपयाची अतिरिक्त जास्त रक्कम घेतली होती। त्यापैकी हे 8 लाख रुपये ज्यावेळेस मनसेने आंदोलन करण्याचा इशारा दिला, कारण माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज यांचा दौरा आहे आणि यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं ओपनिंग आहे, लोकार्पण सोहळा आहे आणि ज्यावेळेस मनसेने हा दणका दिला की बाबा अशा प्रकारे आम्ही चालून देणार नाही, शरद पवारांच्या विरोधात आम्ही बॅनरबाजी करणार आहोत, त्यावेळेस तातडीने काल प्रशासन जागं झालं। त्यांनी मनसे आणि हॉस्पिटल आहे यांची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की 8 लाख रुपये म्हटलेले आहेत आणि बाकीची उर्वरित रक्कम 1 महिन्याच्या आत आम्ही देऊ। कारण या 2 महिन्यापासून जेव्हा अनेक लोकांच्या फेऱ्या मारतात, चक्रा मारतात, पैसे द्या असे मागणी करतात, 2 महिने महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नाही। शेवटी शरद पवार नगरला येणार। पण साहेबराव, हे मनसेनं अशा प्रकारे एक प्रकारचा इशारा दिला म्हणून एका रुग्णालयानं पैसे परत केले, अशी किती रुग्णालय आहेत ज्यांना अशा नोटिसा देण्यात आल्या होत्या, ज्यांनी हे 1.25 बिल आकारलं होतं? की नगरमध्ये जवळपास 17 रुग्णालय होती, त्यापैकी 14 रुग्णालयांनी अजूनही कुठलीही रक्कम भरलेली नाही। वेळ काढूपणा केला जातो। जवळपास 1 कोटीच्या आसपास, म्हणजे जी लोक रोज कमवून खातात, हातावरची लोक आहेत, त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी कुठून तरी पैसे ऍडजस्ट करून भरले होते, त्यांना थोडाफार हा दिलासा मिळेल। पण अनेकदा 1-2 महिन्यापासून जिल्हाधिकारी असो किंवा मनपाचे आयुक्त असो, कारण या प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही। शेवटी आम्हाला इशारा द्यावा लागला, त्यामुळे काढले। मुळात ह्या गरीब लोकांची ही रक्कम यापूर्वीच द्यायला पाहिजे होती। सरकारने याच्यावर ठोस कारवाई करायला पाहिजे। नोटिसावरती नोटीस देऊन आणि कुठेतरी प्रशासन या हॉस्पिटल जे आहेत त्यांना वाचवते, त्यांना कुठे पाठीशी घालते। हे जर शरद पवार आले नसते तर या लोकांची रक्कम अजूनही मिळाली। अगदी खरं, म्हणजे अशा प्रकारे कोणता तरी इशारा द्यावा लागतो एखाद्या राजकीय पक्षाला आणि त्यानंतर मग जर हॉस्पिटल प्रशासन वटणीवर येणार असेल तर खरोखर अवघड आहे। पण त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे निदान या हॉस्पिटल प्रशासनानं 8 लाखांची रक्कम तरी दिलेली आहे आणि यानंतर सुद्धा आणखी जे हॉस्पिटल्स आहेत आपण अपेक्षा करूयात साहेबराव की ते सुद्धा त्यांच्या रुग्णांकडून घेतलेला 1.25 बिल परत करतील। धन्यवाद साहेबराव या सगळ्या माहितीबद्दल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल अनावरण झालं मुंबईमध्ये। बघूयात याचबद्दलच्या घडामोडी। हिंदुस्तान एकमेव हिंदुहृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काल 95वी जयंती होती आणि याच निमित्तानं त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मुंबईतल्या कुलाबा परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित होते। या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। करण्यात येत आहे। शिवसैनिकांच्यासाठी जसा हा मोबाईल उत्सुकतेचा किंबहुना कायम लक्षात राहणारा असा क्षण आहे, तसाच तो माझ्याही आयुष्यातला आहे। आणखीन काय सांगणार मी, या काही क्षण असे असतात की तिकडे आपण जास्त बोलू शकत नाही। बाळासाहेब सर्वांचेच होते। जेव्हा जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना मदत केलेली आहे आणि आज बाळासाहेबांच्याच आशीर्वादामुळे आज राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे। त्यामुळे सर्वच जण या कार्यक्रमाला आले होते, ही देखील समाधानाची बाब आहे। सर्व पक्ष या ठिकाणी, ते पक्षीय अभिनिवेश सर्व बाजूला ठेवून नेते आले होते आणि बाळासाहेबांसाठी आले होते। बाळासाहेबांची पुण्याई, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांनी दाखवलेला मार्ग जो आहे तो त्यांची उंची न मोजता येण्या इतकी होती। त्यामुळे सगळेच जण त्या ठिकाणी आले होते। मला दोन गोष्टीचा आनंद आहे। 2020 मध्ये आम्ही कोरोनाने सगळे आपण हे झालेलो होतो। 2021 हे इच्छापूर्तीचं वर्ष, म्हणजे जे आता लोकांना अपेक्षित आहे ती सगळी कामं होत आहेत। 2015चा हा ठराव होता। आज नियतीने असं घडवलं की त्यांचे सुपुत्र जे पक्षप्रमुख म्हणून अनेक वर्ष काम करत होते, पण ते सुपुत्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उत्कृष्ट मुख्यमंत्री, हा जो काही ठेवा त्यांना मिळाला, त्यांच्या हस्ते आज अनावरण झालं। हा दुग्ध शर्करा योग आहे। मुंबई महानगरपालिका आणि अनेक निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या व्यक्त केली आहे, पण एक भावनिक वैचारिक म्हणून त्यांचं एकत्र सगळ्यांचं असणं, मग राजसाहेब असतील, देवेंद्रजी आले असतील, स्वतः शरदराव पवार आले आजच्या कार्यक्रमाला, बाळासाहेब थोरात होते, तर यामधून राजकीय मतभेदांच्या पलीकडचं जे हिंदू हृदय सम्राटांचं स्थान आहे त्याच्यावरती एक पसंतीची मोहर आणि प्रत्येकाच्या मनातल्या आदराची मोहर उमटली आहे। आणि म्हटलं तर मी असं म्हणेन की त्यांचं ते प्रत्येकाचं जे कर्तव्य होतं ते सगळ्यांनी अत्यंत चांगलं निभावलेलं आहे आणि हा जो पुतळा आहे तो चैतन्याचा मूर्तिमंत रूप आहे। तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चिमटे काढणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता। बाळासाहेब येऊन गेल्यानंतर जिंकण्याची मजा यायची, ही बाळासाहेबांमध्ये खऱ्या अर्थानं ही ताकद होती। स्वाभिमान मारून टाकलेला आहे संपूर्णपणे। तुम्ही गद्दारी केली, तुम्ही या लोकांचा संपूर्णपणे पाठीत वार केला, असा शाप आम्हाला महाराज देतील। अरे माणसं जिंकायची असतात। शासन म्हणजे काय? तुमच्यासाठी तुम्ही दिलेलं, निवडून दिलेलं, तुम्ही आणि तुम्ही। ही लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही। ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं मला निवडून गेल्यानंतर तुम्ही तिकडे जाता, पैशा करता। भांडण काय तुमचं? खुर्चीवरचं? चे खुर्चीसाठी भांडायचं नाही। पैशाचे जर लाचार व्हाल तर शिवरायाचं नाव घेऊ नका, हा भगवा झेंडा हातामध्ये ठेवू नका आणि हे तुमच्या मराठ्यांच्या रक्तामध्ये असता कामा नये, एवढी काळजी घ्या। तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे। त्या तेजाला कोणी मग धक्का लावू शकणार नाही। तर खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या व्हिडिओवर काय भाष्य केले तेही ऐकूयात। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भगवा जो आहे हा तोच आहे। राजकारणामध्ये एखादी भूमिका वेगळी घेतली म्हणून बाळासाहेबांच्या विचार आणि भूमिकेला छेद दिला असं होत नाही। असं म्हणायचं तर अनेक पक्षांच्या बाबतीत हेच म्हणता येईल
मग भाजपा असेल किंवा इतर अन्य पक्ष असतील, प्रत्येकाला एका प्रसंगी राज्यासाठी, देशासाठी आणि लोकांसाठी, जनतेसाठी एखादी भूमिका बदलावी लागते, एखादी नवीन भूमिका स्वीकारावी लागते आणि स्वीकारलेली भूमिका यशस्वी करून दाखवणं ही मोठी कसब असते आणि ती कसब शिवसेनेनं आणि उद्धव ठाकरे यांनी यशस्वी केलेली आहे. यानंतर बघूयात इतर काही घडामोडी. बहुचर्चित एल्गार परिषदेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. 30 जानेवारीला निवृत्त न्यायाधीश बीजी कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एल्गार परिषद पार पडणार आहे. स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी ही परिषद होईल. याआधी सुद्धा एल्गार परिषदेसाठी पोलिसांकडे अर्ज देण्यात आला होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी हा अर्ज फेटाळला होता. आता मात्र या परिषदेला परवानगी देण्यात आली. अर्थातच पोलिसांची करडी नजर या परिषदेवर असेल. पुढची बातमी बघूयात. भिवंडीतली बातमी आहे. कार मागे घेण्याच्या वादातून भिवंडीमध्ये गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात प्रफुल्ल तांगडी हा युवक गंभीर जखमी झालाय. पायगावमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी काही जण गेले होते. मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद होता. यावेळी कार मागे घेण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर प्रफुल्लवर रिव्हॉल्व्हरमधून 5 राऊंड फायर करण्यात आले. त्याच्या छाती, पोट आणि हातावर 3 गोळ्या लागल्या. त्यामुळे जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलंय. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला का या अनुषंगानं सुद्धा आता पोलिसांनी तपास सुरू केला. तर अमरावती शहरातल्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या पेट्रोल पंपाजवळ एका चालत्या 4 चाकीला आग लागली होती. यावेळी बाहेर उभे असलेल्या नागरिकांनी या कार चालकाला वेळीच माहिती दिली. त्याला बाहेर काढलं. अग्निशमन दलाच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि खूप मोठा अनर्थ टळला. आगीच्या शेजारीच जिथे या कारला आग लागली त्याच्या अगदी जवळ हा पेट्रोल पंप होता. त्यामुळे खूप मोठा अनर्थ होऊ शकला असता, पण वेळीच ही आग विझली अग्निशमन दलाच्या मदतीनं आणि त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पुलावर गर्डरच्या कामाची पाहणी केली आहे. पुलाचे गर्डर उभारण्यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान 23-24 जानेवारी आणि 24-25 जानेवारीच्या मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येतोय. अप डाऊन, धीम्या, जलद मार्गासह 5वा आणि 6वा मार्ग असे 6 मार्ग मध्यरात्री 1 ते पहाटे 4:30 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. ब्लॉकच्या काळामध्ये कुर्ला ते ठाणे दरम्यान मध्यरात्री 12:30 ते पहाटे 5:30 पर्यंत लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. काम पूर्ण झाल्यावर हा रस्ता 8 पदरी होणार आहे. त्यामुळे इथे वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा केला जातोय. आणि आज हा जो हा पूल जो आहे MMRD आणि रेल्वे मिळून करते आहे. हा आजचा जो जे गर्डर लॉन्चिंग होतं आहे हा 63 मीटरचा गर्डर आहे. 63 मीटर लांबीचा आणि हा पूल पण आहे. हा पूल पण फार म्हणजे आपला ब्रिटिशकालीन पूल आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये हा 63 मीटर लांबीचा गर्डर हे 2 लेन जे आहेत साईडच्या मधल्या रस्ता सोडून मधला पूल सोडून या 2 लेन या गर्डरमुळे आजच्या कामामुळे आणि उद्याच्या कामामुळे होतील. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर बघणार आहोत आणखीही काही महत्त्वाच्या घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे राज्यातली एक महत्त्वाची बातमी आहे. कारण काल गृहमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे आणि ती म्हणजे तुम्हाला आता कोणताही गुन्हा न करता सुद्धा कारागृहात जाता येणार आहे. ठाकरे सरकारच्या गृह खात्यानं आता तशी सुविधाच उपलब्ध करून दिली आहे. आश्चर्य वाटू देऊ नका, कारण राज्यात आता पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाचा उपक्रम राबवला जातोय. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुखांनी या उपक्रमाची घोषणा केली आहे. अशा प्रकारचा उपक्रम भारतात पहिल्यांदाच राबवला जात असल्याचा दावा सुद्धा देशमुख यांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 26 जानेवारीला पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये कारागृह पर्यटनाची सुरुवात केली जाणार आहे. धनंजय मुंडेवर येरवडा जेलमध्ये आम्ही जेल टुरिझम म्हणजे जेल पर्यटन याची सुरुवात 26 जानेवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते 26 जानेवारीला दुपारी 12 वाजता आम्ही येरवडा जेलमध्ये जेल पर्यटनाची सुरुवात करणार आहे.
आणि त्यानिमित्तानं जे शाळेतील विद्यार्थी आहेत, कॉलेजातील विद्यार्थी आहेत, बाकी इतिहासामध्ये जे संशोधन करणारे अनेक संशोधनकार आहेत किंवा आम जनता आहे, यांना जर जेलमध्ये जायचं असेल त्या पद्धतीनं भारतामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचा उपक्रम आमच्या खात्याच्या माध्यमातून आम्ही चालू करतोय. या येरवडा जेलमध्ये मोठे मोठे थोर आपले स्वातंत्र्य संग्राम सैनिक तर होतेच, पण त्याबरोबर अनेक कुख्यामधलं ज्यांचे नाव तुम्ही आपण ऐकलं असेल, जिंदा सुखा जिंदा ज्यांनी जनरल वैद्यांचा खून केला होता त्याला सुद्धा तिथे फाशी देण्यात आली होती. अजमल कसाबला सुद्धा येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. त्याचबरोबर जर चापेकर बंधूची मोठी केस झाली होती त्याला सुद्धा येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. असं हे नामवंत येरवडा जेल आहे. पुढची बातमी बघूयात. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धोबी पछाड दिल्यानंतर आता भाजपनं आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजप मनसेची साथ घेतं की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आणि याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली. आणि या भेटीचं कारण जेव्हा प्रसाद लाड यांना विचारलं तेव्हा आपण राज ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. राजकारणात सगळं काही दिसतं तसं नसतं हे तर स्पष्ट आहे. लाड बाहेर आल्यावर जेव्हा त्यांना आमच्या प्रतिनिधीनं संभाव्य भाजप मनसे युतीबाबत विचारलं तेव्हा ते हसले आणि योग्य वेळी सगळी उत्तरं देऊ असं सूचक उत्तर त्यांनी देऊन ते निघून गेले. आता या हसण्याचा अर्थ काय काढायचा हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. भारतीय जनता पार्टीने निश्चय केला आहे की भाजपाचा झेंडा हा महापालिकेवर फडकणार. शिवसेनेच्या जी सत्ता परंपरागत आहे ती आम्ही काढून घेणार. त्याच्यासाठी जे योग्य आमच्या बरोबर लोक येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जाणार. अजून असं काही नाही. आजची भेटी फक्त वैयक्तिक मैत्रीची भेट आहे. भारतीय लष्कर त्यांच्या शौर्यासाठी सामर्थ्यासाठी तर प्रसिद्ध आहेच, पण माणुसकीचा ओलावा सुद्धा हे वर्दीतले जवान सातत्यानं जपत असतात. आणि याचाच आणखी एक प्रत्यय आलाय जम्मूमध्ये. भारतीय लष्कराच्या जवानांनी बर्फवृष्टीमुळे हॉस्पिटलमध्ये अडकलेल्या बाळंतिणीला आणि तिच्या नवजात बालकाला स्ट्रेचरवर टाकून 6 किलोमीटरच्या अंतरावर सुखरूप पोहोचवले. मायलेकांना जम्मूतल्या कुपवाडा इथं या जवानांनी अगदी सुखरूप पोहोचवलं. जवानांनी दाखवलेल्या या माणुसकीचं अगदी सगळ्याच स्तरातून कौतुक होतंय. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या काही राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला. या थंडीसोबतच गार वारं आणि धुकं देखील आहे. पुढचे काही दिवस आता उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यासोबतच धुकं देखील वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान इथे थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. श्रीनगरमध्ये तापमानात घट झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होतीये. आता जे पर्यटक तिथे आहेत ते बर्फवृष्टीचा साहजिकच आनंद घेत आहेत. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.